राधासुता, कुठे गेला तुझा धर्म? धर्म एक शब्द, पण त्याचा अर्थ आपण कधी समजून घेतलाय का? देवळाच्या घंटा, प्रवचनांचे शब्द, गीतेचा पाठ हाच धर्म आहे का? की अन्यायाविरुद्ध उभं राहणं, सत्याची बाजू घेणं हाच खरा धर्म? आजच्या सत्ताधाऱ्यांच्या दरबारात धर्माच्या व्याख्या बदलल्या जात आहेत. गुन्हा दाखल होतोय, पण आधी बघितलं जातं आरोपी कोण, त्याची सत्ता कुठे आहे. अरे, ही चौकटच चुकीची आहे ना. कृष्णा, तू सांग, सत्यावरचा विश्वास कोणत्या कुरुक्षेत्रात मारला गेलाय? द्रौपदीचा पदर भरसभेत ओढला जातो. आज त्याच पदरावर खंडणी, देशद्रोह, मानसिक त्रास या आरोपांचे टाग लावले जातात. पोलीस स्टेशनच्या धर्मपीठावर न्याय मागितला की राजकीय दबावाचा शिक्का आधी पडतो. आपण सगळेच त्या महाभारतातील पात्र आहोत. कधी अर्जुन संभ्रमात उभा, कधी भीष्म वचनात अडकलेला, कधी कर्ण कर्तृत्व असूनही जन्मकुलाच्या कलंकात झुंजणारा, आणि कधी धृतराष्ट्र डोळे असूनही सत्याकडे पाहू न शकणारा. जेव्हा एखादा अधिकारी वर्दीवर हात ठेवून म्हणतो, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, तेव्हा लोकशाहीचा विश्वास जागा होतो. पण तेच शब्द सत्तेसमोर थरथरू लागतात, तेव्हा हा प्रश्न विचारला जातो, राधासुता, कुठे गेला तुझा धर्म? भोळे भाबडे तरुण जुगारात बुडवले जातात. सत्य बोलणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होतात. गुन्हेगारांना संरक्षण दिलं जातं आणि न्यायासाठी लढणारे गजाआड टाकले जातात. हे महाभारत थांबणार कसं? कृष्णा, तुझ्या बासरीचा स्वर तलवारीच्या नादात हरवला आहे. तुझं नाव घेऊन अधर्माचा हैदोस सुरू आहे. आणि म्हणूनच आज राधासुता, तुझ्याच नावाने लोकशाहीच्या न्यायालयात सवाल विचारला जातोय, राधासुता, कुठे गेला तुझा धर्म? धर्म केवळ पोथ्यात नको, तो पोलीस स्टेशनच्या FIR मध्ये दिसला पाहिजे. तोच खरा लोकशाहीचा धर्म.